सर्वसंगी विटाला, सर्वसंगी वीट आला, तू एकला आवडसी. दिली आता पायी मिठी, जग जेठी न सोडी. बहु झालो खेदक्षीण, बहु झालो खेदक्षीण, येणे शिन तो नासी. दिली आता पायी मिठी, जग जेठी न सोडी. तुका म्हणे गंगे वास, तुका म्हणे गंगे वास, बहुत्यास स्थळासी. दिली आता पायी मिठी, जग जेठी न सोडी. विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातुमुनीन्द्रहि. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची आ. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं. कलावज्ञ जीवो धरार्तावतारं, कलंकांक तेजोधिकामोदि वक्त्रं. कलानीशवादा पणोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशे देई प्रेम काही कळा. निर्गुण गंगेच्या तटी असे एक पुण्यग्राम, भूमी संतांचे प्रसिद्ध आहे निनगुर नाम. असे समाधी तेथे भक्तीचा जिवाळा, नमस्कार माझा सद्गुरु स्वामी दयाळा. मस्तक माझे पायावरी, वारकरी संतांच्या. सर्वसंगी विटाला, सर्वसंगी विटाला, तू एकला आवडसी. दिली आता पायी मिठी, जग जेठी न सोडी. बसा बाबा बसा. वारकरी संप्रदायाचे भक्तिसूर्य गुरुनाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या कृपेतून ही कीर्तनरूपी सेवा भगवत चरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आज मला प्राप्त होत आहे. कीर्तनाच्या संबंधातून निवडलेला जो अभंग आहे तो महान भगवत भक्त महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, अमाघरी धन शब्दाचे तरत्ने, शब्दाचे शस्त्र यत्ने करू. प्रत्यक्षात तुका म्हणे पहा, शब्दचे हा देव. अर्थात वेदाचा तो अर्थ अमाशेच ठावा. एराने वावा भार मातास ठणकावून जगाला सांगणारे, स्वतःच्या संसारावरती गाड्यावडा पूज्य ठेवून अहोरात्र तुमचं माझं कल्याण इच्छिणारे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, महान तत्वज्ञ
श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा प्रत्यक्षात परमात्म्याचं दर्शन झालंय. दर्शन झाल्यानंतर जगताच्या संबंधाने आलेला अनुभव आणि दर्शनातून प्राप्त झालेला आनंद प्रकट करणारा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला विको कमी करा, थोडा विको माझा कमी करा, विको कमी करा. हो ना, मला एक अर्धाच तास द्या फक्त, झाला मी लगेच थांबणार आहे. कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यामध्ये पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, साधू संतांच्या कृपाशीर्वादातून आपल्या या श्री क्षेत्र ताकडगाव या पावन नगरीमध्ये हनुमंतरायाच्या या पावन दरबारामध्ये सुरू असलेला हा भव्य आणि दिव्य प्रमाणातील अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, रामायणाची कथा आदी करून या सर्व कार्यक्रमातील आजच्या दिवसाची कीर्तनाची सेवा आपल्या सर्वांच्या आज्ञेनुसार इच्छेनुसार माझ्याकडे आहे. आमचे किरण महाराज, मला वाटतं यांचा मला पहिला फोन आला, अक्षय महाराजांचा, आधी करून या सगळ्या भजनी मंडळाने मला आजच्या दिवसाची कीर्तनाची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. या संबंधाने खूप जणांचे फोन इथून आज मला दिवसभरामध्ये आले. त्यामध्ये आदरणीय आमचे ज्येष्ठ कीर्तनकार, माझ्या ज्यांच्यावरती नितांत प्रेम आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांची खूप मोठी सेवा आहे असे आमचे आदरणीय आप्पासाहेब महाराज बोचरे उर्फ नाना यांचा आज दर्शनाचा योग आहे. आमचं परमस्नेही आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं वक्तृत्व प्रसिद्ध आहे असे आमचे आदरणीय प्राध्यापक श्री चाटे सर, त्यांचा फोनही आला आणि गावापर्यंत त्यांनी मला घेऊन आले, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर आमचे गणेश महाराज बोचरे, ज्ञानेश्वरीचं मला वाटतं त्यांच्याकडे व्यासपीठ आहे, त्यांचाही एक फोन 4-5 वेळेला येऊन गेला. महाराज म्हणले थोडी खंत आहे, आज मला थांबता येत नाही. मी म्हणलं कसं काय थांबता येत नाही? म्हणले आज छत्रपती संभाजी महाराज आमच्या गावात आहेत. मी म्हणलं काही हरकत नाही, आरक्षणही महत्त्वाचं आहे, तुम्ही तिकडे गेलात तरी चालेल. अत्यंत सुंदर असे मृदंगवादक आमचे माऊली, आपल्यालाही खूप धन्यवाद. माझ्यासोबत आलेले आमचे योगेश महाराज आणि ज्यांच्या अमृतमय वाणीतून आपण रामायणाची कथा ऐकत आहात असे आमचे परमस्नेही आदरणीय अनंत महाराज, त्यांनाही खूप धन्यवाद देतो. आमचे हार्मोनियम वादक महाराज, आदी करून सर्व आमच्या माता भगिनी, सर्व आमची तरुण मित्रमंडळी, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे बरं. तुमचा चेहरा पाहूनच मला काहीच बोलायची इच्छा होत नाही, त्याच्यामुळे मी काही बोलणार नाही. तुम्ही लोड घेऊ नका, फक्त असा हसतमुख चेहरा ठेवा. मला चेहरा नाराज झालेला आवडत नाही. माणूस नाराज नसला पाहिजे, अंदर की कुछ भी जाने लेकिन ऊपर से राम जाने झालं पाहिजे, आहे की नाही. उलटी मन केली मी मुद्दाम, आणि म्हणून प्रसन्न राहा, काही घाबरू नका. मी जरी पाटलाचा पोरगा असलो तरी घाबरू नका, त्रास देणार नाही तुम्हाला. अर्थात सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे त्यांची. फक्त कसं आहे, बाईला स्वयंपाक करायचा कळला पाहिजे, म्हणजे फोडणी व्यवस्थित बसत असते. विठाला विठाला हा 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 हा. अर्थात अत्यंत गोड असा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. मला असं वाटतं माणसाच्या जीवनातली आवड ही योग्य असावी. कोणीही असो, निवड करत असताना सुद्धा त्याची सार्थ असली पाहिजे. एखाद्या वेळेला आपल्याला पाहत असताना कधी कधी पाहावयास मिळतं, काही माणसांची आवड योग्य आहे पण निवड चुकीची आहे. काही माणसांच्या जीवनामध्ये निवड योग्य आहे, आवड चुकीची आहे. तर काही माणसांचं असं आहे, आवडही चुकीची आहे आणि निवड सुद्धा चुकीची आहे. तर काही माणसांची आवड
चुकीची आहे, पण निवड योग्य आहे. सांगू तुम्हाला, आजच्या अभंगामध्ये आवडही योग्य आहे आणि निवड सुद्धा योग्य आहे. अधिक सोपं सांगतो तुम्हाला. काही माणसांचं जीवन असं असतं, त्यांची आवड योग्य असते. थोडं कमी झाला आवाज तरी चालेल, म्हणजे शिट्टी मारणार नाही. आता माझं ऐकलं पाहिजे ना, मी मोदी आहे ना आजच्या कीर्तनापुरता. यांचे कमी झाले तरी चालतील. म्हणताना यांची आवाज देत जा, पक्वाजाचा यांचा, म्हणजे सिस्टीम बिघडणार नाही. अर्थात काही माणसांच्या जीवनामध्ये आवड योग्य आहे, आवड खूप चांगली आहे. हो, आवड खूप चांगली आहे गायन काम करण्याची, पण गायन ज्याच्याबद्दल करायचं आहे त्याची निवड चुकीची आहे ना. निवड चुकीची आहे ना. आवाज तुमचा चांगला आहे, आवड तुमचं गायन काम करण्याची आहे, पण निवड तुमची तमाशाची असेल तर मला असं वाटतं ती निवड सुद्धा चुकीची आहे. आणखी जाऊन पुढे सांगू माऊली, आवड तुमची खूप चांगली आहे मृदंग वाजवण्याची, पण निवड तुम्ही मृदंगाची केली म्हणून चांगलं आहे. काहींचं वाजवण्याची असते आवड, पण निवड ढोलकीची असते. मला नाही वाटत ते कीर्तनात वाजवतील म्हणून. आणखी पुढे जाऊ सांगू तुम्हाला, आणखी सोपा भाव सांगतो. काहींच्या जीवनामध्ये आवडही योग्य आहे आणि निवडही योग्य आहे, तर काहींची आवडही चुकीची आहे, निवडसुद्धा चुकीची आहे. कीर्तन जरी सुरू असलं तरी लोक इथं येत नाहीत, पण उगाचीच सांगे लोकांची या गोष्टी. पण नाम जग जेठी नैवाचे, इकडल्या तिकडल्या उकळ्या पाकळ्या काढू शकतील लोक, पण भगवंताचं नामस्मरण मात्र करणार नाहीत. आणखी सोपा भाव सांगतो, आणखी सोपा भाव सांगतो आपल्याला. माणसाच्या जीवनातली आवड जरी योग्य असली, पण निवड का चुकली ना, मग मात्र मोठा माणूस असू द्या, कितीही मोठा माणूस असू द्या, निवड चुकली की मोठ्या माणसाला सुद्धा खाली यावं लागतं, नाम पश्चाताप भोगावा लागतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आवड एखाद्या वेळेला संगतीच्या मानाने चुकत असेल, पण निवड करत असताना तरी आपण कधी चुकू देऊ नका. होत असते, जशी संगत असते ना तशी पंगत असते. या मंडपाचा विचार जर केला तर इथं संगत संतांची आहे, पंगत ब्रह्मरसाची आहे. एरवी विचार जर केला, संगत पुढाऱ्याची असते, नाम पंगत ढाब्याची असते. आजचा इथे कीर्तनाचा विचार करा, म्हणून महाराज खूप गोड बोलतात. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ. अर्थात महाराज म्हणतात की संगत संतांची आहे, लगेच पंगत ब्रह्मरसाची. आणखी सोपा भाव सांगतो, माणसाच्या जीवनातली जायचे करायला जाऊ द्यायचं, निवड चुकता कामा नाही, निवड चुकता कामा नाही. सोपं एक उदाहरण देऊन जाईल. प्रत्येक आईला असं वाटतं की आपला मुलगा खूप हुशार व्हावा, आपला मुलाचं नाव जगप्रसिद्ध व्हावं. आईलाच काय, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की माझं नावाचा जे जे कार झाला पाहिजे, माझी कीर्ती झाली पाहिजे, माझं लोकांनी नाव घेतलं पाहिजे, माझा फोटो पेपरात छापून आला पाहिजे, माझं पेपरला नाव आलं पाहिजे, मग ते दशक्रियेचं का असं पण आलं पाहिजे, असं प्रत्येक माणसाला वाटतंय. आणखी सोपा भाव सांगू, कोणीही असू द्या, कुणीही असू द्या, असं वाटतंय माझं नाव झालं पाहिजे, आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे, असं प्रत्येक आईला वाटतंय. कारण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. असू द्या. कुरुक्षेत्र गीता सांगितली होती, म्हणलं ताकडगावात मला कीर्तन जुळा नका, विठाला विठाला. अर्थात विषय असा आहे, खूप गोड उदाहरण आहे, आपल्याला आवडेल ऐकल्यानंतर मन लावून, आणि पटेल सुद्धा. गंगेचा पुत्र होता भीष्माचार्य. गंगेला असं वाटलं, गंगेने शंतनू राजाला सांगितलं, ओ मालक, आपल्या मुलाच्या शिक्षणाची काळजी मी घेणार, आपला जो मुलगा आहे ना याला शिक्षणासाठी मी कुठं पाठवायचं हे ठरवलं आहे, तुम्ही लोड घेऊ नका. माझ्यासमोर माता भगिनी बसलेल्या आहेत, मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल, आपल्या मुलाच्या शिक्षणाची काळजी जर तुम्ही उचलली ना तर पोरगा नक्कीच फर्स्ट क्लास होईल गड्या. मला नेहमी असं वाटतं, मी ज्या कीर्तन मंडपात उभा आहे ना चाटे सर, त्या कीर्तन मंडपातला माझा एक तरी श्रोता भावी ताकडगावचा कलेक्टर झाला पाहिजे गड्या, अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून
मी अत्यंत प्रेमाने आपल्याशी संवाद साधतोय. माझ्या समोर माझ्या माता भगिनी आहेत. मी आपल्याला विनंती करेल की आपल्या मुलाला शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप काळजी करा, खूप काळजी घ्या. गंगेने ठरवलं की माझा मुलगा आहे ना, या मुलाला मात्र मी इकडं तिकडं कुठंच शिकायला ठेवणार नाही. माझा एक नंबरच्या विद्यापीठात शिकायला ठेवील. आपण जसं नाही का कोल्हापूर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ, पाचगणी, महाबळेश्वर, अहमदपूर, काय कुठं असेल ते सगळे नावं घ्या. आपला मुलगा असा शिकायला असला पाहिजे कुठंतरी, असं प्रत्येकांना वाटतं ना. तसं गंगेला सुद्धा वाटलं आपला पोरगा इकडं तिकडं नाना कुठंच ठेवायचा नाही. तो पोरगा डायरेक्ट स्वर्गात शिकायला ठेवायचा. कोणाला वाटलं? गंगेला वाटलं. स्वर्गात, आता स्वर्गात शिकायला ठेवला म्हटल्यानंतर तिथं त्याचे लेक्चरर्स कोण, त्याला शिकवणारे प्राध्यापक कोण? खूप हुशार होता, खूप तज्ज्ञ होतो तो विद्यार्थी त्या गुरुजींच्या वर्गामध्ये. आणि वर्गामध्ये गुरुजींच्या तज्ज्ञ झालेला विद्यार्थी विद्या पारंगत झाल्यानंतर त्या गुरुजनांना असं वाटतं की हा पोरगा आता गंगेच्या स्वाधीन केला पाहिजे. आणखी ऐका, खूप गोड आहे. गंगेच्या स्वाधीन केल्यानंतर गंगा ओळखते आपला पोरगा तेजस्वी झालाय. आता मात्र आपला पोरगा आपल्या मालकाच्या ताब्यात दिला पाहिजे. म्हणून गंगा काय सांगते, नाम त्या भीष्माचार्याची आई म्हणते, भीष्मा, अरे ही धोधो वाहणारी जी गंगा आहे ना, एका बाणाच्या टोकावरती तुला थांबवायची आहे. तू बाण सोड. बाण सोड म्हटल्यानंतर भीष्माचार्याने बाण सोडला. सोडल्याबरोबर धोधो वाहणारी गंगा, पण टिपका सुद्धा खाली जात नव्हता. इतकं पाणी जाग्यावर थांबवलं, इतकं जाग्यावर थांबलं. अलीकडच्या बांधाऱ्याचं काय होत असेल ते काही कीर्तनच सांगू का. टिपका सुद्धा पाणी खाली जात नव्हता. खाली शंतनू राजा स्नानाकरता येऊ लागलेले होते. येत असताना पाहतात, अरे धोधो वाहणारी गंगा, ही एवढी प्रचंड वाहणारी गंगा पण थांबली का बरं, का पाणी येत नसेल. म्हणून शंतनू राजा वर असा पाहत पाहत जातोय. तेवढ्यामध्ये तेजस्वी मुलगा, अत्यंत सुंदर आणि देखणा पोरगा त्या गंगेच्या पात्रात दिसला. कोण असेल बुवा हा मुलगा, कुणाचा असेल मुलगा, इतका तेजस्वी हा पोरगा कोणाचा असेल. भीष्माचार्य जसं अर्थात जवळ शंतनू राजा भीष्माचार्यांच्या येत होते ना, तेवढ्यामध्ये गंगा प्रगट झाली. आणि प्रगट झालेली गंगा एकदम राजाला म्हणते, स्वामी, हा आपला मुलगा आहे, हा तुमच्या ताब्यात द्यायचा आहे. हा इतका पारंगत झालेला आहे. आणि सांगू तुम्हाला, आणखी मला आणखी पुढे जायचं आहे. अर्थात एक वाक्यात सांगेल, भीष्माचार्यांसारखी विद्या नव्हती, भीष्माचार्यांसारखं पांडित्य नव्हतं, भीष्माचार्यासारखं अट्टल राजकारणी कोणी नव्हता. एवढं सांगू आणखी, भीष्माचार्यांनी जर शब्द बोलला तर देवाला सुद्धा माघार घ्यावं लागत होती. अनंत महाराज, एवढी ताकद भीष्माचार्यांची होती. पण त्याच भीष्माचार्यांची, या पदाला अंडरलाईन करा, या वाक्याला अंडरलाईन करा, त्याच भीष्माचार्यांची निवड चुकली. म्हणून तर 6 महिने शरपंजरी पडावं लागलं. अर्थात भीष्माचार्यांनी निवड करत असताना पांडवांची करायला पाहिजे होती, पण ती दुर्योधनाची केली. नाम निवड चुकली, म्हणून तर 6 महिने शरपंजरी पडावं लागलं. माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा एकदा का निवड चुकली ना, माणसाचं उभं आयुष्य बिघडल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पतन उद्धार संघाचा महिमा तेजवादमा संत शेवी. संगतीमध्ये पतन आणि उद्धार आहे, संगतीमध्ये उद्धारही आहे, संगतीमध्ये पतन सुद्धा आहे. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संगत करत असताना, संगत करना बडों की तो बडत बड जाय, और संगत करना नीचे की तो घटत घट जाय. म्हणून जशी संगत तशी पंगत असते. निवड चुकू देऊ नका. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सुद्धा निवड करत असताना उठले आणि लगेच पांडुरंगाची केली असं समजू नका. काही काही कीर्तनकार माणसं तुकाराम महाराजांना खूप गरीब समजतात. मला ही गोष्ट आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणजे काही गरीब सांगण्याचा विषय आहे का? तुकाराम महाराज काही गरीब होते का? तुकाराम महाराजांची असं काही काही कीर्तनकार तर म्हणतात की बापरे, तुकाराम महाराजांच्या जिजाबाईने ती महाराजांनी उसाची मुळी आणली, महाराज वाटीत आले, मग जिजाबाईला राग आला, उसच काय. अरे असं काही चरित्र आहे का तुकाराम महाराजांचं? तुकोबराय म्हणजे किती सर्वश्रेष्ठ आहेत. तुकोबराय म्हणजे गरिबी नाही हो, चुली हारळीन केळीव नारळीन घर चंद्रमुळी, हे चरित्र माझ्या तुकोबरायांचं नाही. तुकोबरायांसारखा श्रीमंत साधू नाही. आणखी सोपं सांगू तुम्हाला, तुकोबराय जर गरीब असते, तर तुकोबराय जर गरीब असते तर तुकाराम महाराजांची पुण्याची सासरवाडी
की महाराजांच्या पेक्षा जास्त श्रीमंत आहे. जास्त श्रीमंतीची पोरगी ही गरीब घरी आपण देतो का? बोला बोला बोला, झोपले नाही तुम्ही? बोला बोला. चोपदार इथे या, इथे या. असं तुमचं लग्न झालंय? मुलगी आहे तुम्हाला? बस, तुमच्या मुलीचं लग्न झालंय ना? चेहराच सांगतोय, मला भविष्य कळतं. चेहराच प्रसन्न आहे तुमच्या मुलीचं लग्न झाल्यामुळे. तुम्ही असं स्वैरिक आली, मुलगा पाहायला, लगेच मुलगी देऊन टाकली ना? हां, या पदा आता हे महत्वाचं आहे. ते म्हणतात मी माहिती घेतली मग मुलगी दिली. बरोबर आहे. आपण ज्या मुलाला मुलगी देणार आहोत त्या मुलाचा अगोदर चेक करतो आपण सर्व. हा करतो काय? हा कुठंतरी चिटकलेला आहे, म्हणजे लाईटीला नाही, नोकरीला, असा आपण विचार करतो की नाही? बरं, तो निस्ताच चिटकाला आहे का अनुदानाचा काही विचार आहे त्याला, का मेळ्यात लागून द्या ना वर्षा गायकवाड, हे आपण पाहतो की नाही सगळं? आणि पाहत असताना आणखी सोपं सांगू तुम्हाला, त्याला जमीन किती आहे, कोरडभाऊ आहे का, पान भरती आहे का, बरं त्याला किती टाईम प्यायला लागतं, म्हणजे पाणी पाणी म्हणलो मी, आपकी सोच बुरी मै क्या करू, अर्थात असं पाहतो की नाही अक्षय महाराज हे सगळं आपण. आणि पाहत असताना आपण मग म्हणतो की आता मुलगी द्यायला काही हरकत नाही. तसं तुकाराम महाराजांच्या सासऱ्याने काहीतरी पाहिलं असेल का नसेल चाटे सर? हो, सोपा भाव सांगतो. तुकाराम महाराजाच्या सासऱ्याला 3000 एकरचा ऊस होता असं म्हणे, आणि त्यांचा कारखाना काही बुडवीत नव्हता पैसे. मग सांगा मला, 3000 एकर ऊसाचा मालक पोरगी देत असताना कोरडभाऊ शेतकऱ्याला देईल का आपली पोरगी? नाही देणार. आणखी सोपा भाव सांगू, आणखी याच्यापेक्षा सोपं सांगतो. आमच्यासारखी कीर्तनकार माणसं 2च अभंग पाठ आहेत ना आमच्या. 2 अभंग पाठ असणारा माणूस जर 7 लाखाच्या गाडीत फिरू शकत असेल तर 4000 अभंग लिहिणारा माणूस किती श्रीमंत असेल राव. ती तुकोबरायांची श्रीमंती आहे. तुकाराम महाराजांना गरीब म्हणण्याचा विचार करणारे लोक मला आवडत नाहीत. तुकाराम महाराज गरीब नव्हते, तर सोडिला संसार माया तयावरी फार, कारण संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. महाराजांनी जगाकडे पाहिलं, आणि जगाकडे पाहिल्यानंतर महाराज म्हणाले, अरे बुडत हे जन न देखवे डोळा आणि येतसे कळवळा. म्हणून या लोकांचं जर हे अधोगतीला जात असतील तर हे मला सहन होणार नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबराने प्रपंचाला तिलांजली दिली आणि परमात्म्याच्या दिशेने जाऊ लागले. निवड करत असताना महाराज म्हणतात, मी खूप काही पाहिलं हो, प्रचंड मी फिरलो, उगीच उठलो आणि पांडुरंगाकडे गेलो असं नाही. जगताप महाराज म्हणाले, मी खूप पाहिलं, पाहिली पुराणे धांडुळली दर्शने, पण ऐसा न देखे मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी. त्रिभुवनात याच्यासारखा देव मला कुठं पाहायला मिळाला नाही. काय सामर्थ्यशाली माझा पांडुरंग आहे. मी 14 भुवन पाहिले, 21 स्वर्ग पाहिले, 7 पाताळ पाहिल्या, सगळ्या पुऱ्या पाहिल्या, सगळं काही पाहिलं. 4 धाम यात्रा असेल, सगळे तीर्थ पाहिले, सगळं मी चेक केलं, पण कुठंच माझ्या पांडुरंगासारखा देव मला पाहायला मिळाला नाही. म्हणून या जगताच्या संबंधाने माझ्या मनाने ठरवलंय रे देवा, मला मात्र जगताच्या संबंधाने वीट आला. सर्वसंगी विठ्ठल, सर्वसंगी विठ्ठल, सर्वसंगी विठ्ठल, सर्वसंगी विठ्ठल, सर्वसंगी विठ्ठल, जगताच्या संबंधाने देवा
माझ्या आयुष्यामध्ये आणि भविष्यामध्ये सुद्धा सर्वसंगी विटाला सर्व ठिकाणी मी पाहिले रे देवा, प्रत्येक जण स्वार्थाने बरबाटलेला आहे. प्रत्येक जण माझंच पण जपतोय. प्रत्येकाला असं वाटतंय माझंच चांगलं झालं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतंय माझीच गाडी असली पाहिजे, माझेच हॉटेल्स असले पाहिजेत, माझेच पेट्रोल पंप असले पाहिजेत, माझंच रोडला घर असलं पाहिजे, माझंच लोकांनी ऐकलं पाहिजे, मी म्हणेल तसंच झालं पाहिजे, माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, हे सगळं माझंच चांगलं असलं पाहिजे, मीच सगळं असलं पाहिजे. स्वार्थ मला पाहायला मिळतोय देवा. म्हणून जगताच्या संबंधाने मला मिथ्यत्व कळाल्यामुळे मी सगळं फिरून आलो, खूप पाहिलं देवा. पण आता ठरवलंय गड्या की तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. त्रिभुवनात तुझ्यासारखा देव नाही. कारण तुका म्हणे साक्षी आले, अंतरी केले किंवा ते केले प्रगट. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. कारण मला माहित आहे देवा तू बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. तू करुणावंत आहेस. आणि म्हणून तर माझे तुकोबर आहे आपल्या सर्वांना म्हणतात की बुवा तुमच्या जन्माचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर तुका म्हणे जन्मा आल्याचे विठ्ठलची एक देखलिया. अवघीच तीरते घडती एक वेळा, गंगा सागर डोळा देखलिया. होय काका, पंढरपूर मला वाटलं गंगासागरच असेल. मग ते कसं लोक म्हणतात सवतीर्थ बारंबार और गंगासागर म्हणतात की नाही असं. ते कशासाठी म्हणतात ते कीर्तन झाल्यावर सांगतो. हे महत्वाचं आहे. अवघीच तीर्थे घडते एक वेळा आणि चंद्रभागा डोळा. या चंद्रभागेला खूप महत्व आहे. आदरणीय परमपूज्य भीमसिंग महाराजांनी एक उदाहरण सांगितलं होतं. चंद्रभागा ज्या वेळेला दरबारामध्ये चंद्राने दोष केला, उशाप मागितला चंद्राने, सांगितलं हा लोखंडाचा तुकडा आहे, जा चंद्रा, जिथं तो तरल ना तिथं स्नान कर, तुझे दोष निघून जातील. चंद्राला असं वाटलं की गंगेच्याकडे आपण जाऊ. गंगा ही सगळ्यात मोठी आहे, देवाच्या पायातून उगम पावलेली आहे. गंगेत त्याने तो लोखंडाचा तुकडा बुडवल्याबरोबर तो तरला नाही, डायरेक्ट बुडला. त्याला तर आश्चर्यच वाटलं, बापरे हा इथं बुडला. मग तो नर्मदेला गेला. अनेक 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 गंगेला तो जाऊन आला, अनेक तीर्थाला तो जाऊन आला. कुठंच तो लोखंडाचा तुकडा तरला नाही. आट अशी होती ज्या ठिकाणी लोखंडाचा तुकडा तरेल तिथं तू स्नान कर, तुझे दोष निघून जातील. सर्व ठिकाणी तो जाऊन आला आणि सर्व ठिकाणी जाऊन आल्यानंतर तो थकून गेला. बास गड्या म्हटला, मरुस्ता आता माझे दोष जाणार नाही. आणि मग कुणीतरी त्याला सांगितलं, बुवा जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव का, जंबू या दीपा माझी. अर्थात जा म्हणले. एक पंढरपूर गाव आहे आणि तिथे म्हणजे भीमा नदी आहे. तो म्हणला इतक्या मोठ्या मोठ्या तीर्थाला जाऊन आलो आणि कुठं भीमेला गेल्यावर तरत असतोय लोखंडाचा तुकडा. पण सांगू तुम्हाला, एखादा आजारी माणूस असला ना, तो म्हणतो सगळे डॉक्टर पालती घातली पण काय आपला आजार आता बरा व्हायचा अंदाज दिसत नाही. मग त्याला कुणीतरी सांगावं, जा निनगुरच्या बाजारात पालाखाली एक माणूस औषध देते. ते म्हणतो मोठे मोठे दवाखाने पालते घातले, पालातला डॉक्टर औषध देत असतोय. पण रोग्याला महाराज चैन पडत नसती. तो चंद्र लगेच पंढरपूर शोधित आला. पंढरपूर म्हणजे काही सामान्य नाही. बाप तीर्थ पंढरी, अर्थात जगातलं सर्वश्रेष्ठ तीर्थ हे पंढरपूर आहे. आणि म्हणून त्या तीर्थाला शोधत शोधत तो चंद्र आला. आल्यानंतर तो पुंडलिकाच्या जवळ आला. आपल्याला माहित आहे, आडवा हे भीमा, तारावया देहात्मा, पैलथडी आहे परमात्मा, मध्य राहिला पुंडलिक. तो परमात्मा तिथे थांबलेला आहे. आणि मग तो चंद्र त्या ठिकाणी आला. आल्याबरोबर चंद्राने तो म्हटला, आता इथं काय तरणार आहे बुवा, एवढे मोठे मोठे तीर्थात तरला नाही लोखंडाचा तुकडा. त्याने डोळे झाकले म्हणला बुडला म्हणूस तर तो अनंत महाराज बुडला नाही, तो तरला. तरल्यानंतर त्या चंद्राला जाटेसर इतका आनंद झाला की बाप रे, हा कुठंच तरला नाही लोखंडाचा तुकडा, पण या भीमेमध्ये तरला. म्हणून चंद्रभागेला एक लोहदंड तीर्थ असं एक नाव आहे.
आणि मग त्या तीर्थामध्ये तरल्यानंतर चंद्राने तिथं स्नान केलं. चंद्र के दोष भागे, इसी के नाम चंद्रभागे. विठाला हो, म्हणून चंद्राचे दोष निघून गेले म्हणून चंद्रभागा आहे. तिथून पुढे नाव पडलं. म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. नको बा म्हणले, कोरोनाचा काळ येईल पुढं, मग लोक स्नान करायला म्हणते नको, पाण्यात कस काय उड्या मारायच्या. म्हणून महाराजांनी लिहिलं असावं बहुतेक, चंद्रभागा डोळा देखलिया. तिथं तुम्ही पहा फक्त चंद्रभागेला. पाहिलं तरी तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. पाहिलं तरी ते पंढरपूरला तुमचे दोष निघून जातील, तुम्हाला स्नान करायला मिळेल. का बरं चंद्रभागा डोळा देखलिया, याचं सुद्धा चिंतन आहे. चंद्रभागेलाच का एवढं महत्व, त्याचं कारणही महाराज बोलतात. शंकर सांगे ऋषी जवळी, सकल तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी, करीती अंगुळी वंदिती चरण. आणि म्हणून चंद्रभागा डोळा देखलिया. हे देवा, एवढं मी तीर्थ पाहिले, या सगळ्या गोष्टीचा मी विचार केला बरोबर 10:15. पण काय सांगू देवा, जगामध्ये मला तुझ्यासारखा माणूसच कुठं पाहायला मिळाला नाही रे. म्हणून तर तू एकला आवडशी. सांगू तुम्हाला, आपण जर समोरच्याकडे एक बोट केलं तर 4 बोटं आपल्याकडे असतात. आपण जर म्हणलं ना बुवा, हा माणूस आहे ना फार मूर्ख आहे, फार मूर्ख आहे, फार मूर्ख आहे, असं बोट केलं ना फार मूर्ख आहे. हे एक बोट म्हणतं ते 1 पटच मूर्ख आहे. तू किती पट मूर्ख आहे? 4 पट मूर्ख आहे. आपण जर म्हणलं ना बुवा, आमच्या ताकडगावमध्ये या माणसासारखा माणूसच नाही, ते उरलेले बोटं म्हणतात ते 1 पटच चांगलं आहे. तू किती पट चांगला आहेस? तू 4 पट चांगला आहे. म्हणून विचार करत असताना पॉझिटिव्ह करत जा. आता पॉझिटिव्ह शब्दाची सुद्धा भीती वाटायला लागली. तो भाग जाऊ द्या, मरू द्या तिकडे खड्डे. पण अर्थात चांगला विचार करत जा. खरं म्हणजे या कोरोनाने काही काही गोष्टी इतक्या सुंदर शिकवल्या, ते मला नेहमीप्रमाणे आठवतं बघा. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे. तुकाराम महाराजांनी याच्यासाठीच लिहिलं असावा, पुढं कोरोना येणार आहे. तुम्ही म्हणताल महाराज आमचेच सगळे नातेवाईक, काहीच नव्हतं, कुणीच नव्हतं कुणाचं. पॉझिटिव्ह आलाय माणूस तर घरातले सुद्धा लोक म्हणायचे, हां पलीकडं तिकडं असं म्हणतात बा. मला माहीत नाही, डॉक्टर सुद्धा गोळ्या अंगावर फेकत होते. किती कठीण काम होतं, पण वाचून आलो येतवरी. आता पुढं आणखी येऊ लागलाय असं म्हणतात. आता कधी कधी वापरतोय काय माहीत कोरोना, काही कळत नाही आपल्याला. पण तरीसुद्धा आपण आपली काळजी घेत चला, कारण नरदेह निदान लागले हाती. आणि म्हणून खूप चांगलं जगा, मस्त जीवन जगा. हसते रहो, गुणगुणाते रहो, जीवन एक मंजिल बनाते रहो. इतकं प्रसन्न राहा, इतकं आनंदी राहा. आपल्याकडे पाहून असं वाटावं लोकांना, याच्यासारखा सुखी आणि प्रसन्न आणि आनंदी कुणीच नाही इकडे जगात. इतकं मस्त राहा, नाहीतरी क्या जीवन की प्रक्रियास, हातोलिया नाही तेरा घास. कोण दिवस येईल कैसा, आणि नाही देहाचा भरवसा. शेवटी देहत्व आणीला उष्णापाचाचा, शेकी ज्याचा त्याला देणे लागे. महाराज किती गोड बोलतात. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. माझ्यासमोर माता भगिनी बसलेल्या आहेत. इकडं बघा, बचत गटावाले सगळे. तुम्हाला एक मी प्रश्न विचारणार आहे, इकडं पहा. तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या मालकाचे मित्र जेवायला आले, कळलं इथपर्यंत. तुमच्या मालकाच्या मित्राच्या बरोबर 5-7 त्याचे मित्र होते. आणि तुमचे मालक घरी आल्याबरोबर म्हणाले, सरकार, ओ सरकार, काय चालू आहे तुमचं? सरकार म्हणाले, मालक अहो आम्ही इथेच आहोत, काय आज्ञा आहे बोला. काहीच नाही हो सरकार, माझे मित्र आलेत, त्यांना जेवायचं आहे. अहो बसा ना मग पंक्तीला लगेच. हे काय विचारणं झालं का? बसा, हात धुवा म्हणावं, पाणी आहे बाथरूममध्ये. लगेच पाहुण्यांनी हात धुतला. तुमच्या घरी जेवायलाही पाहुण्यांनी बसल्या, आणि तुम्ही इतक्या चांगल्या की आपल्या घरी आलेला माणूस उपवाशी जाऊ नये म्हणून त्यांना जेवायलाही ताट वाढलं. पाहुणे मनातल्या मनात म्हणत होते, बापरे काय सुंदर आहे बाई, बाई काय संस्कार आहे तिला. अरे नुसते मालक म्हणाले पाहुण्यांना जेवायचं आहे, तर बाई म्हणाली बसा. लगेच भाकरी खटपट खटखट टाकायला सुरुवात केली. लगेच बाईने ती भाजी काय गेली, लगेच जेवायला पाहुणे जेवत होते. भाजीलाही लई चव होती. मग जसं आपण जेवलो ना, काही सुंदर जेवण झालं. लाडू अजून 1-2 खाऊ वाटत होते, पण तुम्ही वाढलेच नाही. इतकं सुंदर जेवण झालं, मस्तच जेवण. खरं सांगू का अक्षय महाराज, या आहेत ना, देवानी यांच्या हाताला बरं का चाटे सर. खरं म्हणजे या मावश्यांच्या हातावर अन्नपूर्णाच आहे बघा. काय काय बायाच्या हाताला एवढी चव असते,
प्रचंड पाण्याला फोडणी देऊ द्या, एक नंबर आमटी करत्यात. पण काही काही बायांचा हात म्हणजे बाप रे, डबाभर मशाला चव नाही कशाला उगं, लई कठीण काम आहे. जाऊ द्या मरू द्या. इतकं सुंदर त्या बाईने असं जेवायलाही सुरुवात, लगेच जेवायला बसले पाहुणे. जेवायला बसल्यानंतर पण सांगू तुम्हाला मावशांनो, तुमचं दैव जरा हिवराखालीच झोपलेलं होतं. भाकरी करता करता तुमच्या डब्यातलं संपलं पीठ. अशा टायमाला पटकन तुम्ही गिरणीत जाऊन दळून आणता ना, होय आजी, गिरणीत जाऊन दळून आणता ना, भाकरी करता करता संपल्या गिरणीत जाऊन दळून आणता ना. काहीच म्हणत म्हणजे आणतात का मग, आणता का दळून गिरणीतून? नाही नाही. कुणा कुणा आणता मग? लई हुशार शेजारने कोण. बरं शेजारीने कोण साठेसरी आणायला जातात ना पातेलं घेऊन, टाक, बरोबर आहे ना, असंच ना, टाक टाक. ती म्हणते अरे फुटल ना खालून, कालच मोठ्याच्या दुकानातून मोठं पातेलं आणलंय म्हणे, टाक 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 टाक. बरोबर आहे ना मी सांगतोय ते, टाक टाक टाक, असं चोपू चोपू टाक टाक. आणि देताना मग काय हाताला लकवा होतो का? म्हणजे आणताना इतकं. आणि सांगू तुम्हाला, अशी जी बाई करते ना, तिचा स्वयंपाक पुरतच नाही. का असं करत जाऊ नका कधी, सांगू तुम्हाला. शेवटी उष्ण हे ज्याचं त्याला देणं आहेच की नाही. पीठ असो तसंच देहत्वाणीला उष्ण पाचाचा. आणि म्हणून जोपर्यंत आपण आहोत ना, तोपर्यंत इतकं मस्त जीवन जगा, खूप छान जगा. असा विचार करा बरं कधीतरी. कीर्तन संपलं माझं, झालं आणखी 1-2 तास राहिले फक्त. आता जरा जास्त झालं का बघा. एक उगा विचार करा, घरी गेल्या गेल्या आपण ज्या घरामध्ये राहिलो 50-60 वर्ष, 90 वर्ष, 95 वर्ष, त्या घरातून एका क्षणात आपल्याला हे सगळं सोडून निघून जायचं. असं उगा सहज आठवा, सहज आठवा. पडल्या पडल्या घरी गेल्यावर कीर्तन संपलं ना, उगा सहज आठवा, ही गादी आहे माझी, हे सगळा बंगला आहे, हे सगळा फॅन आहे, हे सगळे नातू, हे सगळे नाती, हे सगळ्या सुना, हे सगळा प्रपंच. आणि देवाने जर सांगितलं नाही व्हॉट, एका क्षणात आपलं सगळं सगळं सोडून जायचं आहे. इतकं असताना सुद्धा काही काही माणसं किती डेअरिंग करतात राव, कमाल आहे. असं करत जाऊ नका. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद साजरा करा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुखी होऊ नका. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद मानायला शिका. कोणाचाच म्हणजे कोणाला विरोध करू नका, कोणाचा अवेर करू नका. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. आणि म्हणून सांगू, आमच्या संप्रदायाने जशी सौभाग्यवतीला किंमत दिली ना, तशीच विद्वांना सुद्धा संप्रदायाने किंमत दिलेली आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्याला, या संप्रदायामध्ये माझा रामप्रभू, जर विद्वांना किंमतच नसती अनंत महाराज, तर रामप्रभूने वनवास संपल्यानंतर अगोदर कुणाकुण ओळून घेतलं होतं, ऐकून घेतलं होतं. आणि जर विद्वांना किंमतच नसती तर रामप्रभूने सुद्धा ओळून घेतलं नसतं. रामप्रभू जर अंगीकार करत असेल, आपण का विरोध करताय? संक्रांतीला का त्यांना त्रास देताय? असू द्या ना तुमचं कुंकू, पण त्या बिचारीला हात तीळ गुळ तरी द्या ना. विठाला अर्थात मला आणखी पुढे यायचं आहे, आणखी पुढे जाईल मी. झालंय, आपण थांबणार आहोत. बघा, जगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सर्व काही आहे, पण देवा तुझ्यासारखा वाट पाहणारा ईश्वर मी जगात तूच पाहिला. कारण वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडे उतावेळ. कारण तुझ्यापर्यंत येऊस तर देवा खरं सांगू का, इतका दूरचा प्रवास केला. कृता त्रेता द्वापाराने कलियुग एवढा मी प्रवास करत करत देवा तुझ्यापर्यंत आलो. कारण दुरोनी आलो मी गा. दुःख आपल्याला काय करायचंय? कमी बॉलमध्ये जास्ती रन काढायचे. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण यावया येथवरी, होते हेची कारण. पण देवा दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. तुझं दर्शन झाल्यानंतर खरंच सांगतो देवा, आता मात्र परत दुसऱ्याला पाहण्याची माझी इच्छाच नाही. कारण गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुला पाहिल्यानंतर आहे ना देवा, माझ्या जीवनामध्ये दुःख ते कैसे नये स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी. त्याचे वर्म तू आमापाशी, सुखे राहिलाशी प्रेमाची आ. भागल्यांचा तू विसावा, करीन नावा लिंबलोन, परमानंद पुरुषोत्तमा.
हरियाश्रमा पासोनिया हे पाठ केलेले सुद्धा चांगले लोक ऐकायला असले आठवतं बघा. नाही तर लॉकडाऊनमध्ये हरिपाठ सुद्धा आठवत नव्हता. खरंच सांगतो. पण असे श्रोते मस्त असले पाहिजेत आणि पुढं बसले तर 100% असले पाहिजेत. मग काय मागं झोपले तरी चालतंय, फक्त झोपू नका मागचे. सांगू तुम्हाला, हे इतकं पाठांतरातले अभंगसुद्धा असे जुने सगळे ऐकणारे काका तुमच्यासारखे, नानांसारखे हे सगळे असे मंडळी असले ना, मग खास आठवतंय. देवा तुला पाहिल्यानंतर खरंच सांगतो, कृता त्रेता द्वापाराचा मी प्रवास केला ना, त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कृतयुगातही तुझ्यासोबतच होतो, त्रेतायुगात सुद्धा मी तुझ्यासोबतच आहे, द्वापारयुगात सुद्धा तुझ्यासोबतच आहे, आणि चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. अर्थात याही अवतारामध्ये आहे. कृतयुगामध्ये भक्त प्रल्हादाच्या रूपाने आहेत, त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपाने आहोत. आता मला त्या अंगदाच्या बापाचं एक गोष्ट फार आवडते. अंगदाच्या बापाचं नाव काय होतं? काय होतं बोला. बास गड्या मतर. आता अंगदाच्या बापाचं म्हणलंय मी, चुलत्याचं नाही. विठ्ठल विठ्ठल. हा हा बरोबर आहे, बरोबर आहे. कसं असते ते आकडा टाकला ना की ते वार आलं की तार अशी हल्ली की बल्पात चम करतो. तसं होतंय. वय झाले आठवायला जरा. नंतर बरोबर सांगितलं आजीने, सुग्रीव नाही म्हणल्या वाली. बरोबर आहे. त्या वालीची मला अनंत महाराज एक गोष्ट फार आवडते. तो वाली आहे ना, तो वाली म्हणतो, देवा का मला मारलं सांग, का मारतोस मला? देव म्हणला, तू पापी आहेस म्हणून तुला मारतो. काय बोलतो यार देवा, मी पापी कसा असू शकतो? तू पापीच आहेस म्हणून तर मी तुला मारलंय. देवा हा शब्द तुझा माघार घे, मी पापी असूच शकत नाही. कारण तुझं काकडा म्हणणारे लोक दररोज म्हणतात ना बुवा, कोटी ब्रह्महत्या मुक पाहता जाती. तुझं रूप पाहिल्यानंतर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक निघून जाते, आहे की नाही? म्हणून मी तुला पाहिल्यानंतर पापी कसा असेल देवा? त्यावेळेला देव म्हणतो, तरी तू पापी आहेस. आता ते सगळं तुम्ही ऐका, नंतर महाराज सांगतील. मला तिथला एक मुद्दा फार आवडतो. तो वाली असं म्हणतो, देवा असू दे, माझं भाग्य आहे तुझ्या समोर मरण आहे. कारण जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतराम कही आवत नाही. जास्वंतराम शंकर काशी, एतत सबही सम गती अविनाशी. तुझ्या समोर माझं मरण आहे, हे माझं सौभाग्य आहे रे देवा. पण त्या डबडबल्या डोळ्यानं तो वाली म्हणतो, देवा मी मेलो तरी चालेल, पण हा माझा अंगद आहे ना, हा माझा पोरगा आहे. हा अंगद तुझ्या हातात माझ्या मुलाचा हात दिलाय ना देवा, हा दिलेला हात मात्र आयुष्यात आणि भविष्यात तू मात्र कधी सोडू नकोस. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मरत असताना आपल्या मुलाचा हात अशा व्यक्तीच्या हातात द्या की आपल्या मुलाचं आयुष्य आणि भविष्य कधी बिघडलं नाही पाहिजे. अशा व्यक्तीच्या हातात द्या. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय देवासमोर उभे आहे. देवा मी एवढ्या दिवसाची सेवा केली, एवढ्या अवतारामध्ये मी तुझ्यासोबत होतो, पण हा अवतार मला अत्यंत प्रिय झाला. कारण तू आहेस ना देवा, तुझं दर्शन झाल्यानंतर सुद्धा आमची परत येण्याची वाट पाहतोस. उलट तू आम्हाला असं म्हणतो देवा की तुम्ही जाता तुमच्या गावा, हुरहुर वाटे माझ्या जीवा. म्हणून आषाढी कार्तिके विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, एवढा दूरचा प्रवास करून मी देवा तुझ्यापर्यंत आलो, पण आल्याचा परिणाम असा झाला की भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. देवा अनंत जन्मीचे विसरलो, दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. हे पांडुरंगा, तुझं स्वरूप पाहिल्यानंतर माझ्या जीवनातलं दुःखच निघून गेलं. एवढंच काय देवा, मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन अनेक वेळा. असं एकदा जरी देवा तुझं दर्शन झालं ना, तरी सुद्धा त्याची सरली एरझार आणि झाला सफल व्यापार. तेव्हा तुला पाहिल्यानंतर जगात दुसऱ्याला कुणालाच पाहण्याची इच्छा नाही. कारण तुझं स्वरूप म्हणजे अविनाशी, आनंद घन, अमूर्त मूर्ती, मधुसूदन असा तू असल्यामुळे मला परत दुसरं कुणाला पाहूच वाटत नाही. म्हणून महाराज म्हणाले, तू एकला
आवडशी, कारण देवाचं स्वरूप आहे ना इतकं सुंदर आहे. यदादित्यगतं तेजो जगद्भासयते खिलम यश्चंद्रमस्यश्चाग्नो तत्तेज विद्धी मामकम तत्तेजः मामकम विद्धी. अर्थात तुझे निढळी कोटी चंद्रप्रकाश, कमलनयन हासे वदन हासे, हालकारे कृष्ण डोलकारे. काकडा म्हणावा आमच्या बंकट स्वामी महाराजांनी. उभ्या महाराष्ट्राला काकडा कसा म्हणावा हे बंकट स्वामी महाराजांनी शिकवलं. आज सुद्धा आमचं दुर्भाग्य आहे, आज आमच्या कीर्तनाला चाटेसर जेवढी कीर्तनाला गर्दी जमत नाही तेवढी बंकट स्वामींच्या काकड्याला गर्दी जमत होती. आणि त्या काकड्यामध्ये प्रत्यक्षात बाल गंधर्व समोर बसायचे. काय काकड्यातली ताकद असेल. मी नेहमी सांगतो, आजही सांगून जाईल, ज्याला देवाबरोबर डायरेक्ट बोला वाटतं ना बरं का, ज्याला डायरेक्ट असं वाटतं आपली हॉटलाईन असली पाहिजे, देवाबरोबर बोलायचं आहे, त्याने काहीच करू नका, फक्त काकडा पाठ करा, डायरेक्ट देवाबरोबरच बोलू नये. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. तो डायरेक्ट देवालाच म्हणतो काकडा म्हणणारा. देवा उठा. मी नेहमी सांगतो चाटे सर, ज्या सप्त्यात काकडा म्हणणारा टाईट आहे ना तो सप्तात टाईट मारा. ओ काकडा म्हणणारा हा प्रसन्न असावा. आणि सकाळचं वातावरण काकडा म्हणणाराने प्रसन्न केलं ना संध्याकाळचं कीर्तनासहित वातावरण प्रसन्न राहतं. पण काकडा बिघडला अख्खा दिवस बिघडत होते दिवसा. कारण काकडा म्हणणारे चांगले असले पाहिजे. आणि म्हणून खूप मजा आहे काकड्यामध्ये. पांडुरंगा उठ. देव म्हणतो का उठू. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ. अरुणोदय झाला ना देवा. देव म्हणाले आले का सगळे महाराज मंडळी. अरे देवा किरण महाराजांनी सगळे बोलून घेतले पटापट. नवला उठ. संत साधू मुनी अवगी झाले ती गोळा. मी काय करू मग. सोडा सेज सुख आता भावद्या मुख कमळा. देवा गरुड हनुमंत पुढे पाहती वाट. स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोबाट. यांच्या सुद्धा पाठ आहे राव हे सगळं. म्हणा बरं जोरात. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. मागचे म्हणा मागचे सगळे. पाहता पाहता मना न पुरे धनी. पाहता पाहता मना न पुरे धनी. पुढचं म्हणा पुढे. देखिला तू ये रे बा विठ्ठला. जी बाई म्हणील तिलाच हनुमंताचा आशीर्वाद मिळेल. आणि जी म्हणणार नाही तिची अवस्था सध्याच्या मितीच्या भाजीनी होईल. म्हणजे भावच नाही तिला काही. आज ते कोबीन ते कसं 1 रुपया किलो सुद्धा कुणी घ्याय नाही. जी म्हणील ना तिला हनुमंतराय तिचा कांदा 90 रुपये किलो नेऊन घालते. तू ये रे बा विठ्ठला. म्हणा जोरात. सासू आणि सासरा. म्हणा पुढे म्हणा ना. बस 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 बस. तुमची झोप जावी म्हणून हे म्हणलो विठ्ठला विठ्ठला. हा हा हा. अर्थात विषय असा आहे की देवा तुझ्यासारखा देव आमच्या जगात कुठे पाहायला मिळत नाही रे. तू भक्तांची काळजी घेतोस म्हणून देवा तू एकला आवडशी. मला असं वाटतं आपली काळजी करणारी जिथं माणसं आहेत ना तिथंच माणसाने जावं. आपल्याला गेल्यानंतर कुणी आदरच देत नसेल तिथं मात्र जाऊ नये. देवा तू दिसायला इतका सुंदर आहेस. तुझ्या स्वरूपामध्ये पाहिल्या वेद लावी आणि बैसे जीवी जडोनी. पाहिल्याबरोबर पाहता क्षणी मला तृप्त होते असा तू देव आहेस. काय होतं बघा अनंत महाराज एकदा शूर्पणखेने रामप्रभूला पाहिलं. आता तुम्ही आहेत म्हणून हे सगळं सुचायला लागलं रामायणातल्या गोष्टी. रामप्रभूने अर्थात शूर्पणखेने रामप्रभूला पाहिलं अक्षय महाराज.
आणि पाहिल्यानंतर शूर्पणखा म्हणते, काय रे, कुठला आहेस रे तू? खूपच सुंदर दिसतो तू. कोण आहेस? मला माहीत नाही तू कुठला आहेस. दिसायला सुंदर आहेस, मीही सुंदर आहे, तूही सुंदर आहे, आपण दोघंही सुंदर आहोत. आपण दोघं काय करू? काय करू? पळून जाऊ? कोण म्हणलं? पळून जाऊ नाही रे, लग्न करू. आपण काहीच्या काही नका राव असं म्हणत, असं असतंय का कुठं? आपण दोघे, मला लग्नामध्ये ना सर, आता तुम्ही तर खूप लग्न अटेंड करता, देवबाप्पाचा कधी कधी लग्नात थोडासा राग येतो बघा. म्हणजे कधी कधी म्हणजे थोडासा येतो, जास्त नाही. आपण त्यांच्यावर राग करू नये. आपलं काय पोटावर थोडाच पाय दिला आहे त्यांनी कोरोनासारखा. त्यांचा तुम्ही म्हणल्यावर कशामुळे राग येतो? ते आपल्या बीडच्या जवळ एक नामलगावचा गणपती, ते मंगलाष्टिका म्हणताना कशी म्हणतात सांगतो. आता मी मराठीचा प्राध्यापक आहे म्हणून व्याकरणाचं शिकरण झालेलं कळतं. ते म्हणतानाच काय म्हणतात माहिती का? तो हा ना मलग्रामीचा गणपती. कळलं ना तुम्हाला मला काय म्हणायचं होतं ते? म्हणजे किती व्याकरणाचं शिकरण झालं बघितलं काय इथं वाक्यात. आता ज्यांना कळालं ते हसले, ज्यांना कळालं नाही ते हसते सकाळी, त्यांना जाऊ द्या मरू द्या. सांग मग आज आता एक मंगलाष्टिकात आपल्या गावात सुद्धा आहे. माझी जर ही खोटी वाटली ना, उद्या कुणाचं लग्न नसलं तरी बळत जा. माझं खोटं आहे का खरं बघण्यासाठी बळत जा. ते म्हणताना कशी म्हणतात माहिती का सर? आता वधसावधान समय. देवा 500 जास्ती घे गाड्या, पण वध काय करू नकोस विठ्ठल. अरे शूर्पणखा म्हणते, तूही सुंदर आहेस, मीही सुंदर आहे, आपण दोघं लग्न करू. माझे प्रभू म्हणतात की शूर्पणखे, खरंच तू खूप सुंदर आहेस, मी तुझ्यासोबत लग्न केलं असतं, पण माझं ठरलंय एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. माझं लग्न झालंय, माझी सौभाग्यवती सोबत आहे, मी लग्न करू शकत नाही. पण पलीकडे जो बाण घाशीत बसलाय ना, जा त्याच्याकडे. एकटाच येतो, एकटाच आहे. जा. कोण? लक्ष्मणराव. जा म्हणले, एकटाच आहे तो लक्ष्मणराव. आता या पागलला कळाय पाहिजे होतं, हे नग म्हणताय म्हणले ते कसं हो म्हणे. ही एडपट गेली त्याच्याकडे. आता बिचारा लखन असा खाली मान घालून बाण घासत होता. डोळ्यासमोर चित्र आणा, प्रभू असे बसलेले आहेत. फक्त प्रभू बडबड करीत नव्हते, असे बसलेले आहेत. आणि मग ते प्रभू असे सीतेला बोलत बसले. आणि मग ते लक्ष्मणाकडे ही शूर्पणखा गेली. आणि गेल्यानंतर मग शूर्पणखेला, अर्थात शूर्पणखा गृहीत धरू नका, समजा मागे शूर्पणखा आहे बरं का चोपदार, तुम्ही मागे होतात, बरं झालं पुढे आले, नाही तर शूर्पणखेचे भाऊच झाले असते तुम्ही आता. आणि मग ते असं मागे शूर्पणखा आली. लखनजी असे बाण घासतात आणि बाण घासणारा लखन खाली बघत म्हणतो, बरं का नाना, खाली बघत बघत म्हणतो, शूर्पणखे खरंच ग तू किती सुंदर आहेस ना. बाप रे, असं सौंदर्य तर मी कधी पाहिलंच नाही, किती दिसायला सुंदर आहेस तू. अरे असं वाटतंय शूर्पणखे, जगातलं सर्व सौंदर्य तुझ्याच पायी लोळण घालतंय. अशी ज्याला ही सुंदर कीर्ती मिळेल, तू किती नशीबवान असेल. खरंच शूर्पणखे, किती देवाने तुला सौंदर्य दिलं ग. मला जर एवढं सौंदर्य दिलं असतं तर का बिघडलं असतं का देवाचं. किती सुंदर आहेस तू, वाह, खूपच छान दिसतेस तू. लखन जे असं खाली मान बघत बोलत होते. शूर्पणखा म्हणते, ए लखन, अजून तू माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाहीस, तरी सुद्धा मी सुंदर आहे हे तुला कसं कळलं. त्यावेळेला लखनजी म्हणतात, शूर्पणखे, मी जोपर्यंत तुझ्याकडे पाहत नाही ना, तोचपर्यंत तू सुंदर आहेस. मी जर का तुझ्याकडे पाहिलं तर तुझं सौंदर्य पुन्हा संपणार आहे. म्हणून तुला जर वाटत असेल ना की आपलं सौंदर्य अबाधित राहावं, तर तू माझ्याकडे आग्रह करू नको लग्नाचा. तू ज्याच्यापासून पार्सल आली होतीस ना त्याच्याकडेच जाण, त्यालाच म्हण, कोण तू, कुठला राजकुमार, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार, कोण तू, कुठला राजकुमार. तुम्ही कोण्या गावचे? तेव्हा तर इमानदारीने वाजित येत राहू, नाही तर गावचा माणूस आणि इतकी चांगली पेटी वाजिणं म्हणजे कठीण काम आहे. मन लावून वाजित येत विठाला. बरं का चाटे सर, आता तुम्ही एवढं मोठं दरवर्षी गेवराई शहरात कार्यक्रमाचं आयोजन करता आणि त्याच्यामुळे तुम्हाला कलाकाराची जाण आहे. आणि खरं सांगू का, जी माणसं असे कलाकार आहेत ना, जे गुणवान आहेत ना, त्या माणसाने असं दिलखुलास असलं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? ज्याचा आवाज सुंदर आहे ना त्याने दिलखुलास असलं पाहिजे. ज्याचं वाजणं चांगलं आहे, म्हणणं चांगलं आहे,
त्याने असं मस्त असलं पाहिजे. काही काय म्हणणारे आणि गाणारे इतके आखूड असतात ना, नको आपण लई म्हणलं वातावरण रंगण, मग का मस्तच रंगितो का? येड्या. मी सांगा तुम्हाला, जी माणसं निर्मळ अंतःकरणाचे असतात ना किरण महाराज, जे स्वच्छ अंतःकरणाचे, कुणाचा द्वेष नाही मत्सर नाही, अशी माणसं आहेत ना चाटे सर, ते दिसताच एवढे प्रसन्न दिसतात ना. आणि काही काही माणसाचे कुचके अंतःकरणाचे आहेत ना, मधून जळणारे. आणि ते नंतर बरं बाजारात तुम्ही गेवरात म्हणायचं राम राम दिली राम राम ठेवून द्यावं, म्हणजे फार कठीण काम असतंय. उगे तुमच्याहून सुचलं मला, नाही तर असलं सुचत नाही चांगलं. फार सुंदर वाजवलं बरं का तुम्ही, धन्यवाद तुम्हाला. तुम्हाला घेऊनच गेलो असतो पण आता उपयोग काय विठाला, कारण घरचे परवानगी देणार नाहीत म्हणून म्हणलो. अर्थ चुकीचा काढू नका. अर्थात विषय असा आहे, देवा इतका सुंदर आहेस तू, म्हणून आता मी ठरवलंय, कारण तुझं सौंदर्य संपणार नाही, एरवी आमचं सौंदर्य संपणार आहे. 2 वर्षाचं पोरग कुणाचंही घ्या, हे फेटा घालून बसलेलं पोरग कसं मस्त दिसतंय फेटान, वा रे वा छान दिसतंय. हा वाढदिवस आहे तुझा, वा 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 सर, वाढदिवस आहे यांचा व्याज. विठ्ठल तुला तुम जिओ 100 साल नाही, तुम जिओ 1000 साल भी नाही, तुम जिओ 100 सालच बरं आहे आपलं. 100 वर्षाचा विषय नाही, उगा 1000 वर्ष म्हणून काय उपयोग आहे. आणि 100 के दिन हो 50,000 नाही, 365च बरे आहेत आपले. मस्त जीवन जग, मस्त सुंदर पेटा बांधलाय, तुला खूप शुभेच्छा, खूप मोठा हो. आपण पुढे जाऊया. 2 वर्षाचं लेकरू असू द्या, कोणाचंही असू द्या, काय काय लेकरं इतके दिसायला सुंदर असतात ना, प्रचंड सुंदर असतात. आणि ते लेकरू बघितलं की असं वाटतं याची आई किती स्वच्छ असेल, हे लेकरू किती स्वच्छ ठेवती. आणि काही काही लेकरं बघितले की असं वाटतं ह्याची माय किती पागल असेल. गंगा यमुना नीट सरस्वतीतून समुद्राकडे, नाकाव 500 माश्याचा गोस तरी आई म्हणते माझा सुभाषचंद्र बोस, किती राडा त्याचा, खातं इकड बघतं इकड चलतं तिसरीकड, पोट टपू चटपू हातपाय काडी मुडी, झोपलं की वाटतंय पोहतंय का काय, लई अवमेळ त्याचा. जाऊ द्या मरू द्या, इतका अवमेळ असतो, असं वाटतं ती बाई धरावं की हाणावी. इतकं पोरग शेंबडं ठेवीत असतात का, कुठं आंघोळ घालावी, गन पावडर करावा, इतकं स्वच्छ ठेवायचं सोडून बसती तिकडंच. काय करायचं ती ऐक नाही. पण काय काय पोरं इतके सुंदर असतात, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ, पाणीदार डोळे, कंकणा करती बोया, नक्षीदार नाक, कुरळे कुरळे केस, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ, पाणीदार डोळे आहेत. इतकं सुंदर पोरग. सकाळची वेळ होती, आंघोळ घातली होती, गन पावडर केला होता, पायामध्ये बोट होता, अंगामध्ये जॉकेट होता, गळ्यामध्ये लॉकेट होतं. कुणाचं पोरग होतं कोण जाणे, मोठ्याचं होतं का कुणाचं, कोण कोण येतं अजून इथं त्यांचं होतं कोण जाणे, माहीतच नाही मला. इतकं सुंदर पोरग, देखणं पोरग त्या गेटमधून इकडे येऊ लागलं. आणि आपण चौकदार तिकडं चाललो. कुणाचाही पोरग असू द्या, आपण त्याला गप जाऊ देऊ का? होय गप जाऊ देऊ का? होय माईकवाले गप जाऊ देऊ का? नाही 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 नाही, त्याला आपण उचलून तरी घेऊ. उचलून नाही घेतलं त्याचा गालाला असा चिमटा तरी घेऊ, त्याचा आपण मुका घेऊ. लईच प्रेम उत्पन्न झालं तर त्याला उचलून घेऊ, आपला गाल त्याच्या गालाला लावू. आपला गाल त्याच्या गालाला लावलं की ते आपलं गाल असं मागं ढकलीतं का, मागं ढकलीतं त्याचं, कारण आपले कवळे कवळे खिळे त्याला टोचतात म्हणून मागं ढकलीतं. म्हणजे फार कठीण असतं. पण तेच 2 वर्षाचं पोरग जर 65 वर्षांनी भेटलं तर कोणी म्हणतं का अहो थांबा थांबा थांबा. आणि जर तसं थांबा थांबा म्हणले तर त्याला टाकडगावमध्ये ठेवील का कोणी? गोईंग टू द एअरवाडा. अरे सकाळी चांगला होता पट्टी देताना, आता बिघडलं म्हणतील लोक. आपलं सौंदर्य संपणार आहे, देवाचं सौंदर्य अबाधित आहे. म्हणून देवा तू एकला आवडशी. महाराज अहो पावणे 11 वाजले, तुम्ही देव आवडलं तुम्हाला, आता तुम्ही करणार काय? वा काका
हा ते कारण पहिली चाल मधली चाल शेवटची चाल टाळकऱ्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. पण पत्रिकेच्या बुडाला लिहिलेलं असतं जगताप महाराज वेळेनुसार कार्यक्रमात बदल केला. मग ते काय किरण महाराजाला वाटते काला झाल्यावर करायचा का, म्हणून ते म्हणले उद्या म्हणू भैरवी आज नग, असंच ना. म्हणजे असं नाही, शेवटी असं म्हणले ते. सर्वसंगी विटाला तू एकला आवडशी देवा, आता मात्र दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी. मी पायी मिठी मारली. आता एक भाव असा आहे पायालाच मिठी का मारली, कारण देवा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की हे पाय असे आहेत की या पायामुळे बहु झालो खेदक्षिण पण येणे शिनतो नासे. या पायामुळे माझ्या जीवनातला सर्व शिनभाग गेला आणि म्हणून मी काय केलंय देवा, तर दिली आता पायी मिठी. पायालाच का मिठी मारतात त्याचं एक कारण सांगून पुढे जातो. त्याचं कारण असं आहे, जिस चरणों से अहिल्या उद्धरी गौतम की पटरानी चरण रज महिमा मय जानी. देवाच्या पायाचं सामर्थ्य इतकं आहे की अहिल्याचा सुद्धा उद्धार देवाच्या पायामुळे झाला होता. अहिल्या ही पतिव्रता होती. 5 पतिव्रता आहेत, त्यापैकी अहिल्या एक आहे. या 5 पतिव्रतेचं रक्षण केल्यानंतर म्हणजे यांचं नाव घेतल्यानंतर पातिव्रत्य धर्माचं रक्षण केल्याचं पुण्य महिलांच्या जीवनात पदरात पडत असते. त्यामध्ये अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरणित्य महापातकणाशनम या 5 महिला आहेत. यांचे दररोज नावं घेत जा. सट शिकलं खोटं बोलत नाही. ते म्हणते सर्दी झाली ना बाबा मला, पण माझ्या कामाला आलेली हे काय कमी आहे, आणि म्हणून यांचे नावं घेत जा. आता बघा पतिव्रता वेगळी आणि पतिव्रता वेगळी, याच्यातही फरक आहे. पतीच्या मता अनुसरुणी पतिव्रता आणि पतिव्रता म्हणजे सोपं सांगू का तुम्हाला, मालक जिच्या ताब्यात राहतो तिला म्हणावं पतिव्रता, आणि जी मालकाच्या ताब्यात राहते तिला म्हणावं पतिव्रता. अजून सोपं सांगू का बाबा, जी उठ म्हणलं की उठते, बस म्हणलं की बसते, आणि डबल दिले की सुटतंय, हे पतिव्रता. याच्यापेक्षा सोपं सांगू का, एका बाईचं कांडण चालू होतं, असं मुसळ धरलं होतं आणि ते झोपेतून उठलं की म्हणलं पाणी पाणी म्हटलं की बाईने असं मुसळ सोडून दिलं. ते वरच्यावरच थांबलं. शेजारच्या शांताबाईने पाहिल्यानंतर ती शांतच झाली. बापरे म्हणली ईवर कसं काय थांबलं, हे लोखंडाचं आहे. तिने असा हात रुमाल घेतला आणि ते असा पडला खाली. का पडला माहिती आहे का तुम्हाला? हे कुणी लावला शोध याचा, खाली पडला की पडला, कुणी लावला? म्हातारे माणसाने सुद्धा न्यूटन सांगितला. राव लय हुशार आहे विठाला. अर्थात ती म्हणली बाई माझ्या हाताने तर रुमाल सुद्धा तरला नाही, हिच्या हाताने लोखंड तरला. ती पळतच गेली. म्हणली अगं तुझ्या हाताने लोखंड तरलं, माझ्या हाताने रुमाल सुद्धा तरला नाही, काय जादू आहे तुझ्याकडे? ती म्हणली जादू वगैरे काही नाही, मी पतिव्रता आहे म्हणून हे तरलं. ती म्हणली कशी झालीस पतिव्रता? मलाही व्हायचं आहे. अगं लई सोपं आहे म्हणे, मालकाची सेवा करायची लगेच पतिव्रता होते. ती म्हणली असं आहे का? कशी मालकाची सेवा करायची? एवढी इडी हळद होती उगं, कशी करायची ग मालकाची सेवा? काहीच नाही म्हणली, गरम पाणी आंघोळीला, चहा कॉफी नाश्ता जेवण म्हणतील ते मागायचं, त्यांच्या नजरेच्या रोखात मागायच्या सगळं द्यायचं, बस लगेच पतिव्रता होते. ती म्हणली घरी गेले कीच होते. ती घरी गेली कीच म्हणली मालक इधर आओ, इधर आओ. म्हणले की लटलटच कापायला लागलो. असं आदमी कितना खतरनाक हो, घर से बाहेर घर में तो बिल्ली बन जाता है. साहेब घराच्या बाहेर ते म्याव करते, घरी आलं की थरथरच उडायला लागलो बुवा. ते बाई म्हणली चिंता करू नका, सप्तेची पट्टी नाही दिली ना उद्या द्या ना, एवढं काय झालं भ्यायला, तुम्हाला वाटलं काय हाणते मी? तसं नाही, सप्तेची पट्टी उद्या द्या ना म्हणली, त्याचं काय. आणि नाहीच दिली तर मग डॉक्टर कशाला येतं, पट्टी वसूल करायलाच आहे तिकडं, सप्तेची तिकडं चुकीलेली. तसं करीत जाऊ नका म्हणली, देत जा पट्टी वगैरे. म्हणजे हितलं नाही बरं सांगत मी, नाही तर तुम्ही म्हणताना हितलंच आहे. आणि मग ती म्हणली मालक घाबरू नका, मला पतिव्रता व्हायचं आहे, मी तुमची खूप सेवा करणार आहे, तुम्ही जे पाहिजे तुम्हाला देणार. असं संध्याकाळची वेळ होती. ती म्हणली मालक पाय दाबू का, पाठ दाबू का, डोकं दाबू का, घसा दाबू का? ते म्हणा आता पतिव्रता व्हायचं आहे ना तुला. मग म्हणली काय काय सगळं झालं. आणि बाई पहाटे 3 वाजता उठली चाटेसर. उठल्या बरोबर तिने काय केलं, पाणी ठेवलं याला आंघोळीला, 10 गागरी पाणी ठेवलं योगेश महाराज. आणि ठेवल्यानंतर इतकं पाणी उकळलं ते खळखळ. तिला वाटलं शेवटचीच आंघोळ आहे काय की, शेवटची म्हणजे कळते का चमदार तुम्हाला, पाहिली काय कधी? म्हणजे शेवटचीच आंघोळ आहे काय. इतकं गरम पाणी झालं. हा म्हणायचा आता उशिरा उठतो, काय एवढं गडबड करून तरी उपयोग आहे. हे उठला उशिरा, तोपर्यंत बाहेरून जाऊन आला, तोपर्यंत लगेच बाथरूममध्ये नवीन टॉवेल, चंदन, ओटी, अत्तर सगळं काही, कडक पाणी, मग ठेवलेला,
बाई म्हणते चला बाथरूममध्ये, तुम्हाला दमना टॉवेल, अहो सगळं नवीन आहे आज. तो म्हणलं कसं काय, ती म्हणली माहीत नाही का पोळ्याचा सण आहे, हा मध्ये. आणि मग असं ते लगेच तयार झालं. काही ना रेंजच आली नाही, जाऊ द्या मरू द्या. आणि मग ते असं मग धरला आणि धरल्यानंतर ते आता त्या बाईने बघावं नाही किती गरम पाणी आहे, तिने काहीच केलं नाही. असा मग धरला की त्याच्या अंगावर वतला की म्हणला मेलो गड्या, म्हणला आता जगतच नाही. तुम्ही म्हणता मेलं का, काय कीर्तनात मरत नसते. आणि मग ते असं लगेच आंघोळ झाली कशी तरी. आंघोळ झाल्यानंतर ती म्हणली बाई चहा कॉफी नाश्ता झालाय, आता तुम्ही या दुपारी मी जेवण करते, तोपर्यंत सप्त्याची पट्टी देऊन या. तुम्हाला सप्त्याची पुन्हा देतो, ह्याला मलमपट्टी अगोदर करतो. म्हणले कुठं, जा म्हणली दवाखान्यात जा. ते गेला डॉक्टर मोठे साहेबाच्या दवाखान्यात, गावचे डॉक्टर आहेत म्हणून समजा. आणि मग गेल्यानंतर लगेच अशी मलमपट्टी तोपर्यंत बाईने स्वयंपाक केला. म्हणली बापरे आज मला पतिव्रता व्हायचं आहे. इतका सुंदर स्वयंपाक केला, भजे काय, कुरडे काय, पापड काय, लोणचं काय, तोंडाला पाणी सुटू नका. मस्त पुरणाची पोळी केली. पुरणाची पोळी म्हणजे बघा, बिदरच्या बादशाहने पंढरपूरला पुरणाची पोळी पाहिली तो म्हणला बोले नीचे चमड़ा ऊपर चमड़ा बीच में पुरण कहाँ से आया. बोले पता ही नहीं लग रहा लेकिन खाने को तो बहुत मीठा लगता है. हे कसं काय बनवलं असं बा, मला पॅक मध्ये पुरण गेलंच कसं म्हणला. आता हे नवीन पोरी येत ना, यांना जर आपण ताक करायला लावलं ना दहीचं, बरं का आजी तुमच्या घरात बघा उद्या नातीला म्हणून हे कर ग बाई म्हणायचं. ती असं करता करता त्या डेऱ्याला शिक्षच हानील, तिला ते जुळणारच नाही. कारण तिच्या नशिबात ते मशीन आलं, ते पातेल्यात मांडायचं, बटन दाबायचं, खुर झालं ता. त्याच्यामुळे तिला ताणच नाही ते लोणीन ते ता असं काय घुसळण करायचं. आणि मग तुम्हाला सांगतो तिने इतका स्वयंपाक सुंदर केला. पुरणाची पोळी काय सुंदर केली. आता पुरणाची पोळी म्हणजे काय लगेच लाटलीन भास्किनी झाली असं नसती. ही कणिक घ्यायची, ही पाखवाचा पसली कणिक बी नाही चालत. ती कणिक पुरणाची आहे ना, माझं खोटं वाटलं तर उद्या टाळ करायला खाऊन दाखवा, म्हणजे खाऊ घाला त्यांना, म्हणजे कळण तुम्हाला कशी असते ती पुरण आहे ना. ती कणिक अशी तिमण्यापासून सुरुवात असते. ती पाटा घ्यायचा, वरचा वरवंट्याने ठेसायची, इतकी मऊ करायची कणिक. तितकी कणिक जर ती मऊ नाही ना केली, ते पुरण असं बिलिंद्र असतं. कणकीतून वर मुंडकं काढतं म्हणतं कसं काय मावशी, बरं चाललंय ना गावात आपल्या. आणि म्हणून ती इतकी सुंदर तयार केली. आणि तयार आहे तयार आहे, अरे काय मीठ टाकते का पुरणाच्या पोळीतमध्ये. आणि मग लगेच अशी तयार झाली. झाल्यानंतर मग तुम्हाला सांगतो लगेच हा जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतर काय सांगायचं तुम्हाला, लगेच रांगोळ काढली होती, उदबत्ती लावली होती, पंचारती, पाय धुतलेत मालकाचे. जेवायला बसला, बापरे म्हणला काही सुंदर आहे आज वातावरण. इतका जेवला तो, इतका टचून जेवला, इतका का काढला फेटा तू, अरे वाढदिवस आहे तुझा. इतका टचून जेवला, इतका टचून जेवला. इथं जितकं निबर आहे ना विष्णू महाराज, इथं निबर केलं त्याने पोटाला. काय माणसं इतके जेवते, तुमच्यासारखे नाही अक्षय महाराज काडीमुडी. इतकं जेवतात ते, अशी पोटाला सुतळी बांधायची, जेवाय बसायची, इतका माल ओढायचा, तटकन बस आता वाढू नका. अरे काय स्टॅमिना आहे राव याचा. इतकं खाल्लं त्याने भरपूर. खाल्ल्यानंतर ती म्हणला मालक आता झोपा बिंदास्त. तो म्हणला झोपतो ना, झोपतो. जय देव जय माझी बायको, तू सांगेल ती ऐकू, जय देव तू सांगशील ते म्हणलं आता. आणि मग तिचं कांडण सुरू झालं. ती म्हणायची त्याच्याकडे बघायची, बाईगा मेला कधी उठतो, मला हे वर थांबवायचं आहे, बाईगा मेला कधी उठतो. एकदाचा मेला उठला आणि तो म्हणला पाणी पाणी म्हणलं की मुसळ सोडून दिलं. काय झालं असं बरं सांगा बरं. अहो नाकच खलास झालं. काय बघता माझ्याकडे, हे काय एका मिनिटाचं काम आहे का पतिव्रता. अहिल्या पतिव्रता होती, पण तिचं सुद्धा ज्या वेळेला तिला गौतम ऋषीने शाप दिला त्यावेळेला तिचा सुद्धा उद्धार देवाच्या पायामुळे झाला होता. म्हणून महाराज म्हणले दिली आता पायी मिठी, तुझ्या चरणातून गंगा हे वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष किंवा पापी जाती भंगा. म्हणून महाराज म्हणाले दिली आता पायी मिठी. या सगळ्यामुळे देवा तुका म्हणे गंगे वास. आणि म्हणून तर देवा बहुत्यास स्थळाशी, कारण तुझे चरण तुका म्हणे समध्यान. ते हे चरण सुकुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हा हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. पायी मिठी जग जेठी न सोडी, बहु झालो खे दक्षिण. तुझ्या पायाचा परिणाम येणेशी न तो नाशे. म्हणून देवा तुका म्हणे गंगे वास बहुत्यास स्थळाशी. म्हणून आल्यानो संसारा उठा वेग करा. अर्थात संसाराला आलेल्या सगळ्यांनी महाराज म्हणले पंढरपूरला जा, कारण दिनाचा स्वैरा पांडुरंग. आणि म्हणून तुम्ही काय करा तर त्या पंढरपूरला जा. महाराज म्हणले माझा विचार केला तर आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. माझ्या जीवनात सुद्धा परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागेला. आणि म्हणून तुम्ही सुद्धा इथे या, कारण पंढरी आहे माझे माहेर साजनी. ओव्या कांडणी गाईन गीती. म्हणून तुम्ही सुद्धा या ठिकाणी या.
तो परमात्मा वाट पाहतो. इतर अवतारामध्ये कुठं आडवा आहे, कुठं उभा आहे, पण या अवतारामध्ये सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर्कटावरी ठेवून या. आणि म्हणून त्या परमात्म्याच्या चरणारविंदी आपण एकदा तरी नमस्कार करावा आणि मगच आपलं देह समर्पित करावा. ज्यांनी ज्यांनी आणखी पंढरपूर पाहिलं नाही त्यांनी मरायला अधिकार नाही. एकदा तरी पंढरपूर पहा आणि मगच मरा, कारण त्याच्याशिवाय जन्माला आल्याचं सार्थक नाही. तर महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया, असं होऊ नये. म्हणून आपण सगळ्यांनी एकदा तरी आयुष्यात पंढरपूरला जा एवढी या संबंधाने विनंती करतो. मला ही सेवा करण्याची संधी दिली. खरं म्हणजे गेवराई तालुक्यात चाटेसरांमुळे बऱ्याच गावात जाण्याचा योग आला. आपल्याला धन्यवाद देतो. आधी करून आमची सगळी टाळकरी मंडळी, आदरणीय सोपन काका आहेत, माऊली बरं का, आपण सगळे आपले सगळ्यांना खूप अक्षय महाराज धन्यवाद देतो. आमचे किरण महाराज आहेत, योगेश महाराज आहेत, विनेकरी महाराज, आपल्या सगळ्यांना अनंत महाराज, आपण नाना, सगळ्यांना मनापासून खूप धन्यवाद देतो. या छोट्याचाही वाढदिवस आहे त्यालाही शुभेच्छा, आणि मोठ्यांचाही वाढदिवस आहे डॉक्टर मोठेंचा, त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि चाटेसर आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय महाराज म्हणाले चाटेसरसुद्धा 2 मिनटं बोलतील, बरोबर आहे ना, म्हणून मी बरोबर 2 मिनटं अगोदर कीर्तन संपले, नाही तर मी बरोबर वेळेत घेत असतो. 9 ते 11, तुम्ही 9ला सुरू केलं, 11ला माऊलीचं भजन झालं, त्याच्यात काही वाद नाही. आणि म्हणून खूप शुभेच्छा देतो. खूप मस्त जीवन जगा, राहिलेलं आयुष्य आनंदात जगा, एवढीच या संबंधाने विनंती करतो. जितनी मेहरबानी आपनी की उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है बंकट स्वामी महाराज की, वरना मुझमें तो कोई ऐसी बात नहीं. आपल्याला मनापासून खूप शुभेच्छा देतो. सफर लंबा है दोस्त, जमाते रहिए, हात मिले ना मिले दिल मिलाते रहिए, एवढीच या संबंधाने विनंती करतो आणि थांबतो. तुकाराम 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 तुकाराम.